कशा आहात? आणि आज आहे आपला स्पेशल आणि आज आहे म्हणल्यावर नॉनव्हेज. आणि आता दिगू तर आता कांदा चिरत चिरत रडा लागल्या. आणि आता तुम्हाला मज्जा माहितीये का, आता आपण ह्या पॅनवर करणार आहे, तळणार आहे आपण. गाईस तुम्ही बघू शकताय मला किती दुःख झालेलं आहे आणि मला माझे डोळे किती लाल झालेले आहेत फक्त आणि फक्त याच्यामुळे. मित्रांनो तुम्ही बघू शकता आज आपण चटपटी चवदार ह्या प्रकारे बनवणार आहे. आणि हे जे काही कडक बनवणार आहे तर आज बघूया आपण कसं बनवते. दिगू आणि मला पण जरा त्यातली येते म्हणजे. आणि मित्रांनो आता हे मसाले खाडे मसाले आहेत खरे हे आता झोपलेले आहेत. आणि आपण ह्या पॅनवर असे भाजणार आहेत की त्यांनी असे उठले पाहिजे. मला त्याचे काय नाव माहित नाही, दिदूला माहित. चला विचारूया मग दिदूला. दिदू याचे नाव सांगू. पहिल्यांदा माझा कांदा चिरून घेते. कांदा तर काय सगळी चिरते. तर गाईस फायनली माझा कांदा चिरून झालेला आहे आणि माझं दुःखही संपलेलं आहे. तर आपण आहे ना हे स्पेसिस बघूया, स्पेसिस नाही स्पायसेस बघूया. कोणते सायन्सचा पेपर आहे, सायन्सचं सगळं आठवत आहे मला आता. कारण आता मिट्टम आलेली आहे म्हणून आता. हो गाईस मिट्टम आलेली आहे, मिट्टमचं खूप टेन्शनही आलेलं आहे आणि हे सगळंही आहे. तर चला आपण याचे नेम्स काय काय आहे. हा काय आहे माहिती का, हा तेजपत्ता, हे धनियाचे सीड्स आहेत, हे गोल गोल आहे, याची स्मेल खूप छान. हे आहे ना ही बडी इलायची आहे आणि हे ब्लॅक पेपर, हे काय आहे बरं, हे लवंग आहेत. आणि तर मित्रांनो हे एक हे आहे आणि हे आहे दालचिनी. आणि हे इतकंच आहे. हे आहे ना आपण पॅन वरती हे करणार आहे, थोडस फ्राय कर. तर मित्रांनो मला कसं आता पुन्हा आहेत आपले खडे मसाले. खडे मसाले फ्राय होईपर्यंत अर्जुन तुम्हाला सांगेल की पुढचं काय करायचं आहे. कलर पण चेंज नाही झाला आणि हे आहे असेच आहेत. आय थिंक हे जे उड आहे ना ते आपण थोडं थोडं कट करून घेऊया थोडस. तर हे ना मला वाटतं फ्राय चांगली स्मेल यूज पर्यंत रोस्ट करायचंय. आणि तुम्ही बघू शकता हे जे इथले मसाले आहेत ना ते रोस्ट झालेले आहेत, याची स्मेल ही खूप छान येते. तुम्ही हे ट्राय करा. आता आपण फ्राय करणार आहे. बघू शकताय आपलं हे जे आहे ना हे आहे ना खूप छान असं हीट झालेलं आहे. म्हणून यामध्ये मी ऑइल टाकणार आहे. मित्रांनो मी आता त्यातच मिक्सरवरती ग्राइंड करून घेतले आणि बघू शकता असं तुम्ही ग्राइंड करून घ्या. स्मेल खूप छान येते गाईज. आणि बघा मी कसली ढक्कन पण लाल दिलेलं असं. आणि ना यामध्ये ऑनियन टाकायचं आहे. हे फ्राय करायचं फ्राय होतंय मग मी सगळे ऑनियन होतंय सगळे ऑनियन पहिल्यांदा ना हे नीट फ्राय होईल. सगळे ऑनियन टाकायचे. तुम्ही बघू शकता हे छान पद्धतीने फ्राय होत आहे. द प्रोसेस आहे आणि ते कडा लागलेला आहे. आणि आता कांदा घालणार होते ना त्याने आता कांदा पण आपण भाजून घेऊ. तुम्हाला मी खूप काम केलेलं आहे. तर हे सगळं खूप छान आणि कांदा भाजून घ्यायला काय नाही ना दिसला. तर हे बघा आता अरे असं नाही करायचं. मला सगळं काय असं नाही करायचं. काय नॉन दिलं असं करायचं. हा हे टाक जरा. हे टाक असं असं नाही टाकायचं. हे टाकायचं. हातात घेऊन कोण टाकतंय बरं. इथं चमच आहे ना ते टाक. चमची खूप उशीर लागते आपली टेक्निक. बसा. तर बघू शकता आता मी सगळं हाताने कचरा नाही टाकायचा. हात एवढा गेला आता करायला. थांब. आणि हा खूप जास्त झालेला आहे का किंवा गावात सुद्धा घालायचे. जे ठरलेले आहेत ना ते नका टाकू. ते जास्त टाकू. मी याच्याकडे ना तुम्ही जास्त लक्ष देत जाऊ नका कारण हा खूप टाइमपास करतोय. हाय, तर कॅमेरा आहे ना मी माझ्या स्वतःच्या हाताने धरलेला आहे आणि तुम्ही बघू शकता बिस्ता कसा झालेला आहे. मी दाखवते. आय डोंट नो कसं दिसतंय बट हे बघा बिस्ता कसा झालेला आहे गाईस.
हा फर्स्ट टाइम मी याचा कॅमेरा धरलेला आहे वेड्यासारखा. इतका नीट झालेला नाहीये. इन द प्रोसेस मध्ये आहे. तुम्ही बघ. हाय ये तू पण ये. हे बघा हे आम्ही दोघे कसं दिसतोय. झालं आता काय माझा उलट कॅमेरा धरलाय काय आपल्याला दिसायला पण झाले आणि आता काय कळलं पण असं काही सुद्धा नाहीये गाईज. मी खूप छान कॅमेरा धरलेला आहे मला माहितीये. आणि हा काय पण सांगत असतोय गाईज. त्याला तर माझ्यावरती विश्वासच नाहीये. गाईज फक्त एक्झामला येतोय माझ्यापाशी आणि बोलतोय हा मला इंग्लिश थोडं सांग, मॅथ्सचे हे सम्स नाहीत समजले, इक्वेशन्स नाहीत समजले, हे समजून सांग. फक्त इतक्यासाठीच मला हा बोलवतोय. बाकी तर तुम्ही आता बघितलंच आहे. तर ते राहू दे गाईज. ऑनियन आपण बघूया. ऑनियन कडे जाऊया की हे कसं झालेलं आहे. तर चला बघूया. गाईज माझा पिस्ता होत आलेला आहे आणि याने मी तुम्हाला दाखवते की तो कसा झालेला आहे. फर्स्ट टाइम करते गाईज. सो प्लीज मला जज करू नका. फर्स्ट टाइम आणि गाईज हे बघा दिसताय ना खूप असा हे झालेला आहे का. आय डोंट नो कसा असतो आणि कसा होतो. आपण फक्त इंस्ट्रक्शन इन्स्ट्रक्शन म्हणे आणि कुठलं काय Instruction. आपण करतोय मराठीत ब्लॉग आणि म्हणायचं इंग्लिश मध्ये. चांगली टेक्निक आहे दिदी. गाईज याच्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका गाईज. खूप लक्ष द्या. खूप लक्ष द्या. आपला पिस्ता झालेला आहे आणि याचा गॅस ऑफ करायचा का. तर चला याचा गॅस आहे ना ऑफ केलेला आहे आणि झालेला आहे आपला and now it is ready. बिस्ता इज रेडी. हा कोणता डान्स होता सांगू शकतो. आय डोंट नो. बांगडा डान्स. गाईज चला तर वेलकम बॅक. सुंदरी माझा बघितलं काय व्हिडिओ बघितली का. लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब पण करा लवकर करा. आणि दिदूची पण लिंक माझ्या चॅनलवरती आहे आणि दिदूच्या पण चॅनलच्या माझी लिंक आहे म्हणून दोघांच्या पण चॅनलला सबस्क्राईब करा. करताना तुम्ही पण एकदम बटन दाबा. लाईक करताना पण तुम्ही एकदम दाबा म्हणजे आमची सगळी युती सुंदरी सबस्क्राईब असं मला काय माहिती. फक्त मला असं नाही. हा नवरात्रीतून जेव्हापासून आलाय ना लास्ट डे पासून बाहेर तेव्हापासून आहे ना हा असं काहीतरी करतोय ना. असं जस्ट शॉक होऊन असं बघायला लागतं की हा नक्की हा काय करतोय बरं. मित्रांनो तुम्ही नवरात्रीच्या व्हिडिओला काय कमेंटच करणं घालाय. करा की लवकर कमेंट म्हणजे मला हा समजू देत याला की हा कसा म्हणजे नवरात्रीमध्ये हा ब्लॉग कसा busy केला होता. लास्ट डे होता म्हटल्यावर बिझी राहायलाच लागणार. आणि आता मित्रांनो झालंय सगळं आणि करपलं का काय हे सगळं. तर नाही हे तर तसंच असतं. मित्रांनो झाले आता बिस्ता इज रेडी. तुम्ही बघू शकता बिस्ता. आणि आता झालाय सगळा बिस्ता. तर आता आपण आहे ना दिदीची हेल्प घेऊन आहे ना पुढची जी प्रोसेस आहे ना ती करणार आहे की पुढे आपल्याला नक्की काय करायचं आहे समजलं का. आणि इथपर्यंत आपण सगळं केलेलं आहे. बिस्ता वगैरे सगळं रेडी आहे. तर मित्रांनो त्यानंतर तुम्हाला माहितीये का मला स्टडी ही आणि मित्रांनो माझा थंबनेल बघू शकता. मी आता थंबनेल एवढा चांगला करायला लागलोय विथ द हेल्प ऑफ दिदी. आणि माझा थंबनेल कसा वाटला ते पण तुम्ही कमेंट करा. तुम्ही माझ्या चॅनलवरती व्हिजिट केलेला आहे का माझ्या चॅनलला. तर केलं नसेल ना तर पटकन करा. आणि हे तुम्हाला माझ्या चॅनलला व्हिजिट करायचं आहे. त्याचबरोबर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायचं आहे. तिला फक्त अर्जुनच्या चॅनलला केलेलं आहे माझ्या चॅनलला. आणि तुम्ही माझ्या चॅनलवर जी लिंक आहे त्यातून करा. तिच्यात केला असेल माझ्यात केलं असेल तिच्यातनं जाऊन माझ्यात पण करा. तर गाईज अर्जुन आहे ना काही कामामुळे थोडासा बाहेर गेला आहे. तर आपण मायग्रेनसाठी काय काय करतात ना ते बघूया आणि करूया. तर हे बघा हे आहे ना कड आहे.
भेटतोय. मी तुम्हाला सांगितलं की अर्जुन बाहेर गेला आहे, पण बघा मुलीच मेकअप करतात असं काय नसतं. हवा किती मेकअप करून आला आहे. माझी किंता सुंदर दिसत आहे हा आता. आणि आहे ना आता आपण पुढची प्रोसेस करायची. आणि बाय द वे मी तुम्हाला आहे ना मगाशी सांगायचं विसरून गेले की आहे ना आपण जे मगाशी केलतं ना, ती स्टेप केलती ना, ती सगळं काही घालून वगैरे, आय डोंट नो त्याचं नाव काय होतं. हे बघा ही वाली स्टेप आपण केलती ना, मायग्रेन करताना ना आपण एक गोष्ट विसरलो होतो. म्हणजे मी विसरली होती, जिंजर गार्लिकची पेस्ट घालायची आपण विसरलेलो, आणि ती मी त्यामध्ये घातलेली आहे. आणि आता ही स्टेप तर एवढी छान होणार आहे की आता खाण्यात एकदम स्वाद. आणि चला आपण सांगूया. हे आहे ना हे वॉटर आहे आणि वॉटर आणि हे आहे ना हे गॅस ठेवायचं आहे. आणि हे कधी घालायचं? जो राईस आहे ना तो अर्धा कच्चा आहे ना, आपल्याला असा बॉईल करून घ्यायचा आहे. हे बघा जे आवडत नाही ती मला ह्यात आहे दिसायला. हे आहे ना आम्ही सगळं 2-2 घेतलेलं आहे. तेजपत्ता 2, ब्लॅक पेपर 2, दालचिनी 2 आणि हे इलायची 2 आणि क्लव्स 2. आपली दोघे पण 2च आहोत, दोन. काही 2 घेतले. #2. तुम्हाला जास्त घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता स्वादिष्टसाठी ते, पण मला काय तसं काय आवडत नाही. आम्ही आहे ना राईस हा बघा हा घेतलेला आहे, हा बासमती आहे. आणि हा आहे ना आम्ही स्वच्छ करून वगैरे घेतलेला आहे. बघू शकता किचन पण आता जरा घाण झाले. घाण नाही झाला, स्वच्छ आहे. स्वच्छ जरा घाण झाला आता. 20 मिनिटानंतर आलाय, स्वच्छ आहे. तिथून मी गेल्यानंतर जरा किचन घाण केलेलं दिसतं. काहीतरी इकडचं इकडं काहीतरी मायग्रेशन करताना हलवलेलं दिसतं. नाही गाईस काही सुद्धा केलेलं नाही, हलवलेलं दिसतं. तर आहे ना आपलं वॉटर आहे ना आय थिंक बॉईल होण्याच्या याच्यामध्ये आलेलं आहे, स्टेट मध्ये आलेला आहे. त्यामुळे हे सगळे जे मसाले आहेत ते यामध्ये टाकायचे आहेत. यामध्ये टाकून झाल्यानंतर ना तुम्ही बघू शकता किती चांगला वास उठणार आहे. आपण चला स्टेप करूया डान्सची. सुंदरी सुंदरी तुम्ही सबस्क्राईब करा, तुम्ही लवकरच करा. सुंदरी नाहीये गाणं नीट कर. सुंदरी सुंदरी हा मला माहित नाही. स्टेप सुंदरी 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 तसं नाही. सुंदरी मला माहित नाही. सुंदरी सुंदरी तुझं नाव काय आहे? तर चला आता आपली स्टेप झाली. गाईस राहू दे, त्याचं ऐकू नका तुम्ही. हे बघा हे आहे ना आता बॉईल आहे ना होतंय. हे जे दिसतासाठी आहे ना ऑइल घेतलेलं ते ऑइल मी इथे युज करणार आहे. मायग्रेशन साठी नाही. मग गाईज इकडे या. हे बघा हे ऑइल इतकं घातलेलं आहे गाईज. वाटते गाईज आपलं पाणी इतकं ऑइल बस का? बस आणि ना जे मायग्रेशन साठी केलं ना ते यामध्ये घालायचं आहे. आता घालायचं आहे. रोस्टेड होणार आहे जरा खाली. ओ भुई जेव्हा स्वतः करतोय ना तेव्हा समजतंय काय करतो. हे बघ हे एकटी मी नाही करणार आहे, तुलाही माझी हेल्प करायची आहे. तू फक्त इथे टाइमपास करतोय की हे बघ हे ते बघते. आणि हे मस्त असं आपण मिक्स करूया. तर मी जरा हळू चालणं गॅस वाढवतो. हे झालंय मग आता हे बंद करायला पाहिजे का नाही? गाईज एकमेव सदस्यामुळे घरातल्या आम्हाला ही प्रोसेस सुद्धा करायला लागते. हे सगळं काढायला लागतं. कशात काढू बरं? हे यातच काढते. वाटीत काय बघा खूप ताप गाईज, खूप. ही काय असलं खायचं असते काय माहिती नाही. काय एवढं काय त्यात काही चव नसते. एकदा चव झाली की बास, नाहीतर एकदा दातात लागलं की खाऊ वाटत नाही. तुला गाईज बरोबर आहे ना माझं, याला आवडत नाही खायला तर मग मी काढते ते. याला स्वतः काढायला पाहिजे ते. हा स्वतः काढेल गाईज. तुम्ही साईड प्लीज. यामध्ये घालणार आहे. तुम्ही बघताय मी तुम्ही बघू शकता मी कसा घालतीये. तुम्ही बघताय नाही ते बघायला लागले. तू असं मध्ये मध्ये बोलू नकोस. गरम होतं गाईस, लिटरली गरम होतं. मित्रांना मदत करत जावा म्हाताऱ्या माणसांना. येस. नो गाईस
नो, असं काही नाहीये. पाणी कधी पण पाणी कुणाला पण द्यायचं असतं. नसतं. आणि ही गुड गुड मॅनर्स आहे. काय 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 भात माझ्या इच्छा असलं तर तुम्ही असं माझ्यासारखं असं सगळ्यांना मदत तेन करत जावं, असं पाणी देत जावं म्हाताऱ्या माणसांना. ते दिसल्यानंतर ना आणि यावरती आहे प्राईस काय आहे. To work in kitchen and cooking kitchen. I don't know how our mothers are managing. तर मित्रांनो, आता दिदू आता जरा इंग्लिश बोलते म्हणून आता तुम्ही पण असंच इंग्लिश शिका. हे गरम आहे. पण मला तर पहिला नाही. आपण यासाठी शोधणं पण यूज करू शकतो. शोधायसाठी स्टेनर. हा, ते मोठं शोधणं असते ते स्टेनर. तर आता या प्रकारे आय आपला थिंक भात झालेला झालेला आहे यामध्ये. ते आपल्याकिंत समजदार आहे. तर याच्यावरती कोरिअँडर अँड दॅट्स इट गाईज. फायनली हे सगळं होत आहे, फिनिश होत आहे. बघा याला कितीही लागला. आता आपण ह्याच्यावर झाकण आणि ही करणार आहे. आणि त्यासाठी आहे ना आपण हे असं केलेलं आहे. तुम्ही त्यात मीठ बीठ काय घालत बसू नका. एवढं काय आपल्याला काय लागत नाही. नुसतं कणिक मळायची, नुसतं असं झाक. आता राहू दे झाका त्याला. प्रेस इट विथ आवड संपलेली आहे. आय डोंट नो नंतर आम्ही कुकिंगचा ब्लॉग करू की नाही, पण हे करू नका असं. कुठल्या पद्धतीने आपण असं जवळ ठेवू शकतो. असं करायचं आपण आपल्या भुंगू आणि दाबून जरा. हा, हे असं तुम्ही करू शकताय. इतकं पण नाही की हे सगळं खाली जाईल आणि हे सगळं तिथे. आपल्या एवढं काय आहे ना, काय तर नाही. सगळं झाल्यावरती प्रेस. बाय बाय. आता ह्या पद्धतीने झालेलं आहे सगळं. फायनली बिर्याणी बनलेली आहे फायनली. आणि आपण आहे ना ती आता टेस्ट तर चला आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये भेटूया आता. तर चला आता बाय बाय, टाटा. बाय. लवकर सबस्क्राईब करा मित्रांनो, आणि लाईक पण करा, कमेंट करा, आणि जास्त करून व्हिडिओ शेअर करा. खूप कंटाळा आलेला आहे. आणि पुढच्या रेसिपीसाठी नक्की तुम्ही कमेंट करा की पुढे आम्ही नक्की काय बनवू आणि तुम्हाला अशा पद्धतीने एंटरटेन करू. तर चला बाय. बाय.